लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर यूसीएन न्यूज वर। चुनाव जीतने के बाद नेता विकास के कई वादे तो करते हैं, लेकिन बाद में उन वादों को भूल जाते हैं। कुछ ऐसी ही स्थिति भंडारा जिले के लाखांदूर तहसील के जैतपुर गांव की भी है। अब से करीब 4 साल पहले सांसद सुनील मेंढे ने आदर्श सांसद ग्राम योजना के तहत जैतपुर गांव को दत्तक लिया था, लेकिन सच्चाई ये है कि आज भी ये गांव विकास से वंचित है। इस गांव की स्थिति और यहाँ के ग्रामीणों का क्या है कहना, देखते हैं इस खबर में। देशामध्ये 18व्या लोकसभेकरता आता निवडणुका होत आहे आणि यातच आता याचा आढावा घेण्यासाठी आम्ही भंडारा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील जैतपूर या गावामध्ये आलेलो आहोत। जैतपूर या गावाला खासदार सुनील मेंढे यांनी 2019 मध्ये खासदार झाल्यानंतर दत्तक घेतलं होतं। आपल्यासोबत काही गावकरी आहे। खरंच या गावाला दत्तक घेतल्याच्या नंतर गावाचा काय विकास झाला हे त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत। काय सांगाल खासदार साहेबांनी जेव्हा गावाला दत्तक घेतलं, काय तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि गावाची परिस्थिती 5 वर्षात काय आहे? 5 वर्षात तर परिस्थिती तर आता तुम्हाला दिसतच आहे। फोटो काढा, रस्ते बघा, काय बघा। खासदार साहेबांचा ज्यावेळेस अजेंडा होता, जे घोषणा होत्या, प्रतिनिधी या नात्याने त्यांनी या गावाला भेट देऊन दत्तक घेतल्यानंतर जो विकास करायचा होता तो विकास अजिबात साध्य झाला नाही। तो साध्य दत्तक घेतल्यानंतर जो साध्य करायचा होता त्यांना, केंद्राचा निधी असो राज्याचा निधी असो, त्या निधीला प्रतिनिधी या नात्याने, या क्षेत्राचा खासदार या नात्याने या ठिकाणी त्यांना विकास करायला पाहिजे होता। परंतु विजेचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील, त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून 5 वर्षात फक्त 2-3दा भेटी देऊन या गावाची अवहेलना केली। दत्तक घेऊन हा नतमस्तक झालेला माणूस खासदार आहे असं मला वाटतं। गावामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाण्याच्या टाक्या देखील दिसल्या आहेत, सोलर टाक्या आहेत, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी नळ येत नाही आहे। महिलांना त्या ठिकाणी हँडपंपच्या द्वारे पाणी काढायला लागत आहे। काका काय सांगाल? काय सांगा म्हणजे आम्ही त्यांचे मेंढेच आहोत। माझं नाव श्रावण मेंढे आहे। मी मागच्या काळामध्ये उपसरपंच होतो आणि उपसरपंच असताना आम्ही दत्तक घेतलेलं, त्यांनी दत्तक घेतलेलं होतं आमचा गाव। आम्ही बऱ्याचदा त्यांच्याकडे कामासाठी गेलो, परंतु कामाला त्यांनी आमच्या कामाला प्रतिसाद न दिला। बरेच तरी मेजरमेंट केला, इथला काम देऊ, तिथला काम देऊ। मागील ते हायवेवरती त्यांना बांधकाम केलेलं आहे। बांधकाम केल्यानुसार तिथल्या गाड्या पूर्णपणे, मशनऱ्या पूर्णपणे तुमच्या एरियामध्ये आम्ही पाठवू आणि तुमचं काम करू असे त्यांनी म्हणाले। पण त्यांच्यासारखे निष्क्रिय खासदार आजपर्यंत आम्हाला लाभले नाही। आमच्या लायकीचा किंवा विचाराचा तो आमचा खासदारच नाही। आमचा मेंढे असून या गावात मेंढे असून सुद्धा आपलं मेंढेच खासदार आपला उपसरपंच असताना म्हणला चला, वाटला आम्हाला कसं तरी वाटला किंवा आमच्या गावामध्ये काहीतरी उद्धार करेल, परंतु त्यांनी काही उद्धार केलेला नाही आहे। तो काय करेल? आपल्यासोबत अजून एक मतदार आहे, आपण त्याच्याकडून देखील जाणून घेऊया। मागच्या वर्षी तुम्ही मत केला खासदार निवडून आणण्यासाठी, काय वाटतं तुमचा मत वेस्ट गेला? तो आमचा मत वेस्टच गेल्यासारखा आहे। आता जो हा मेन रोड आहे खोलमारा ते जुना खोलमारा, तो नाली टच काम करून देऊ, पूर्ण रोडचा काम करून देऊ म्हणून त्यांनी आश्वासन दिलं होतं। तो नाली तर सोडा, त्याची जागोजागी खडगे पडले आहेत, त्या खडग्याकडे लक्षसुद्धा नाही आहे त्यांचं। गावातील आता शाळा पाहिली तर ती शाळा डिजिटल आहे? नाही, डिजिटल नाही आहे।